कालच्या व्लॉगला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी थँक्यू. आणि सांगते मी स्टार्टिंगपासून की काय झालं आहे म्हणून. प्रॉब्लेम काय झाला, तर लॉकडाऊन पडलं 2020मध्ये आणि त्याच्यानंतर ते पुण्यातून गावाला चालले राहायला आणि त्यांच्या आईचं आजोबाचं स्वप्न होतं की आपलं एवढं मोठं म्हणजे जागा आहे तर तिथे 2-4 गाळे असावे आणि छान असं असावं म्हणून तिथे बोर घ्यायची. यांनी ती सगळं स्वप्न छान त्यांचे पूर्ण केले. त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या नवऱ्याच्या पाठीशी आणि त्यांनी करून पण दाखवलं आणि मला खूप गर्व वाटते की माझ्या नवऱ्याने एवढ्याशा वयात भरपूर काही केलं. पण आज त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील नाही आहे. काश असते तर आज काहीतरी वेगळंच झालं असतं, पण नाही आहे. देव वरून बघतायत. आय होप जे आमच्या हातात आहे ते आम्ही भरपूर चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि मी पण साथ देते. आता बघणारे बघतच असतील की माझा स्वभाव कसा आहे, जवळून म्हणा, रिलेटिव्ज म्हणा, की काय माझं असं नसते की टाळी दोन्ही हाताने वाजते. माझं पण कुठेतरी चुकत असेल, पण माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही माझ्या तोंडावर येऊन बोला, मागं बोलू नका. माझ्या घरात तीच होते रोज की तोंडावर नसते, नुसतं बडबड बडबड बडबड. त्यांनी ना माझा भांडखोर स्वभाव झाला. लिटरली सांगते ना, म्हणजे साधंही मला अशी काही हे झालं ना तर खूप चिडचिड होते आणि खूप कसतरी व्हायला. लग्नाला 4 वर्ष होत आली, पण याच्यावरचं सोल्युशन मला भेटत नाही आहे, अजिबातच भेटत नाही. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला 24 तास काढायचे आहे, माझी मेंटॅलिटी अजिबातच राहिलेली नाही. ते एक्सेप्ट करणं स्वभावानुसार मला खूप जड होत चाललं आहे दिवसेंदिवस. म्हणूनच मी शेअर करते. खूप असं फ्रस्ट्रेशनमध्ये गेल्यासारखं आणि कशातच मन लागत नाही, काहीच होत नाही, असं विचित्र होते मला. त्याच्यामुळं घरात पण मन लागत नाही माझं.